निघालो ते बरं आलं, कारण वातावरण जास्त बिघडलं की आपण अडकू शकतो, काही होऊ शकतं. त्यापेक्षा आपण लवकर निघालेलं बरं. गुड मॉर्निंग भाऊकी. तर आपला आजचा तिसरा दिवस चालू आहे. तसं बघायला तर दुसरा ट्रॅव्हलिंगचा, पण 2 दिवस आपले ट्रॅव्हलिंगमध्ये गेले. तर आजचा तिसरा दिवस. आपण आज जाणार आहे कुठे जाणार आहे मीच विसरलो यार, वैष्णव देवीला. आपण आज जाणार वैष्णव देवीला. तर आजचे पूर्ण दिवस आपला तिथेच जाणार आहे. तिथून अजून एक वरती एक मंदिर आहे तेही करणार, आणि अजून एक मंदिर तिथे जास्त वेळ लागतो म्हणून ते थोडं अवॉइड करणार आहे. बाकी वैष्णव देवी आपलं मेन असेल त्याआधी आपण कंप्लीट करू आधी आणि एन्जॉय करू बाकीच्या लोकांसोबत. गुड मॉर्निंग भाऊकी. आपले बाकीचे मम्मी आणि सगळे आलेले आहेत, ताई आलेली आहे, मम्मी आलेली आहेत, पप्पा पण येत आहेत. तर मेन टायमिंग तर तुम्हाला सांगायचं राहिला, आम्ही उठलोय 4 वाजता. आता आम्ही 5-5:30 पर्यंत निघणार आहे, कारण तिथे पोचून सगळं दर्शनाने गेलं वेळ जाणार. आणि आपला आता चाय रेडी आहे इथे, आपण चाय पिऊ मस्तपैकी. काका आणि सगळ्या आपल्या सोबत असणार आहेत सगळेजण. अरे वा, बिस्किट पण आहे आणि कॉफी आहे. ही कॉफी आहे ना? कॉफी आहे. नाश्तानी पण आहे आपल्याला खिचडी. तर मस्तपैकी खाऊ फटाफट. हॅलो. हो, काकी आणि सगळे रेडी आहेत. आपण आपल्याला जेवण भेटलंय. हे जेवण आहे आपलं दुपारचं, कारण तिथे आता वरती गेलं परत आम्ही संध्याकाळी येऊ म्हणून आता जेवण दिलंय सर्वांना. सगळे आपापलं जेवण जाताना घेऊन जाणार आहे आणि मग भूक लागल्यावर दुपारी आम्ही तिथे जेवू. नाश्तानी तर आता आपला झालाच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पुरी आणि काय काय आहे ते तर खाताना दाखवतो नंतर. हा, ते खाताना दाखवू. आता आपण आलोय ते वैष्णोदेवी जम्मू काश्मीरमध्ये. पहाडावर ही माता आहे. इकडनं बाणगंगा आपल्या हॉटेलपासून ऑटोने आपण जाणार आहोत आणि तिकडनं चढायचा मार्ग चालू होतो 14 किलोमीटरचा. 14 किलोमीटर जायचं आहे, 14 किलोमीटर यायचं आहे. एक तर तुम्ही पायी जाऊ शकता, घोड्याने जाऊ शकता, किंवा कंडीदंडी म्हणजे जे पाठीवर, अगदी त्यांना चालणं शक्य नाही तर असे लोक आहेत तिथे बास्केटमध्ये पाठीवर घेऊन तुम्हाला चालत वर घेऊन जातात. असे 3 प्रकार आहेत, किंवा हेलिकॉप्टर. बोला. गणपती बाप्पा मोरया. माता वैष्णव देवी की जय. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही आता निघालो आहे त्या मंदिराच्या दिशेने, आणि इथे पाऊस पडलाय म्हणजे ती लोक बोलले वरती बर्फ पण भेटू शकतो आपल्याला. तर बघूया किती काय आपल्याला बर्फ मिळतोय आणि आपण किती वेळ तिथे राहू शकतो. बाकी तर मजाच मजा चालू राहणार आहे आपली. तर आम्ही एंट्री तर केली आहे इथे, आणि पुन्हा तोंडातून पुन्हा फॉग येतो. आणि बाकीचं तर आपले सगळे मंडळी आलेली आहे पाठीमागे. काकानी आहेत सोबत. आम्ही सगळे आता प्लॅन करतो की पुढे घोड्यानी जायचं आहे, येताना मग चालत आणि येऊ, कारण आता आधी वरती जाणं इम्पॉर्टंट आहे. काही वयस्कर लोक पण असल्यामुळे तेवढं चालू शकणार नाही. कंटिन्यू 16 किलोमीटर काहीतरी आहे. आता पुढे घोडा बघूया. तर भाऊ की आपण आता घोड्यावर चढलेलो आहे. हा आहे माझा घोडा. थोडा माझ्यासारखाच आहे काळा. आणि आपली दीपिका, मम्मी पप्पा. विनय कुठे? इथे काका आहेत. हॅलो. काका आहेत पाठी, आणि अजून आपले काही मेंबर आहेत जे पुढे गेलेले आहेत तिथे. सगळे तर आपण आता एकत्रच जाणार आहे. मजा आली आहे. 3rd टाइम बसलो आता घोड्यावर. इथे याल तेव्हा इथे पर्ची सगळी काढावी लागते. तर कॅश घेऊन या, डिजिटल चालत नाही. बोलूया. आपले पूर्ण मेंबर पुढे आहेत.
आणि आपला घोडा आता दिसतो भाई, काळा आहे माझा घोडा. अरे भाई मला सतरंगी घोडे काय भेटतात भाई. मी मनालीला गेलेलो तेव्हा पण असाच माझा घोडा वेगळाच होता भाई. सगळे पुढे गेले, मी एकटाच पाठी होतो. आणि हा आता हा भाई एकदम उतावळा, ऑपोजिट भेटला. एकदम उतावळा आहे, कधी वरती पोचते असं झालं याला. एवढा फास्ट धावतोय तो. तो मनालीला एक प्रॉब्लेम होता की बाजूला दरी आणि होती. इथे सेफ्टी आहे, पूर्ण जाळी आणि आहे आणि प्रॉपर शेड बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही इथे आपल्याला पडायचा वेळेचा. मनालीला गेलो भाई एकदम कोपऱ्यातून चालवत जाते आणि बाजूला दरी होती. बाकी इथे मेडिकल स्टोर्स, खाण्याची सोय, कोणाला चालत यायचं असेल चालत पण जातात लोक. तर आजूबाजूला खायची प्यायची व्यवस्था पूर्ण आहे. वॉशरूम आहेत 1-1 किलोमीटरवर आणि मेडिकलसुद्धा आहेत. काहीच टेन्शन नाही कोणाला. लहान पोरांना आणण्यासाठी छोट्या आपल्या धक्का देणाऱ्या गाड्या, ट्रॉलीवाल्या. आणि आपल्यासोबत काय अंगाल काय बोलो, त्यांचा घोडा आहे हा. तर प्रत्येक जण आपापल्या इथे घेऊन जातात, आपल्याला घेऊन येतात आपल्यानुसार आहे. कोणाला काय काय जाताना वरती जाऊन फक्त जायचं असतं, येताना चालत येतात फिरत. ते तर आपल्यावरती आहे कोणाला कसं यायचं आहे. हो का, वरती बघा. पुढे तर आपण त्याचा पटनी टॉपला जाणारच आहे, पण भाई आजचा वेगळाच आहे. इथे पण बर्फ वाढला तर मजाच होईल. हा हा हा. इथे घोड्यांसाठी पण पाण्याची सोय केलेली आहे, आपणही पिऊ शकतो. एकदम आपण कितीतरी खूप वरती आलेलो आपण. थंडी वाढत चाललेली आहे. आता अजून वरती जायचं आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट आहे, म्हणून मध्ये मध्ये आम्ही थांबतोय. इथून अजून क्लिअर दिसतोय बर्फ. उजेडाने आला ना तर जरा अजून क्लिअर दिसतंय. हो हो हो, थंडी वाढत चालली आहे. जेवढा गरम कपडे तुम्ही घालू शकता तेवढे घाला आणि सॉक्समध्ये एक्स्ट्रा ठेवा, कारण नंतर मग ते भिजणार आहे. वरती जाऊन आपल्या शूज आणि सगळं काढावं लागणार, सॉक्स आणि भिजणार आहे. तर त्यासाठी नंतर येताना परत असं नको व्हायला की ते ओले घालून आपण येतोय. तर चेंजिंगसाठी तेवढं हातमोजे किंवा सॉक्स तुम्ही ठेवू शकता. आणि एक रेनकोट आणि पण भेटतात खालती, तेही घ्या, कारण इथे मध्ये मध्ये असं पाऊस येत असतो हलका बारीक. तो कोणाला सहन होतो, होलसेलमध्ये नाही होत. तर रेनकोटही आपण घेऊ. आम्ही पण घेतले सर्वांनी सेफ्टीसाठी. ते वापरू नंतर जेव्हा वाटेल तेव्हा. इथे परवा बर्फ पडलेला, आता सध्या तर नाही पडत आहे. त्याच्यामुळे बर्फ हळूहळू अजून वरती जाऊ, तिथे मिळेल कदाचित अजून आपल्याला. ते जाळ्याने लावले आहे म्हणून तर आपण बघू शकत नाही जास्त. आणि शेड्स पण आहे आपल्या सेफ्टीसाठी. हो हो हो, मस्त. काहीच अंतर उरलेलं आहे आता मंदिराजवळ पोचायला आपल्याला. एक मिनिट.
जो गिर रही है वहाँ पे बर्फ भाऊकी तर तिथं वरती बर्फ पडतोय अजून इथपर्यंत आला नाही ते ढग आणि एवढा हात आणि गारटलाय ना मोबाईल काढण्यासाठी मला आता चालवण्यासाठी माझा हात काढावाच लागतोय काय करून पण जरासाठी जरी हात बाहेर काढला की एकदम गारटलाय हे तर आहेच हात म्हणजे ह्याच्यामध्ये पण गार वाटतंय तुम्ही ह्याच्याहून जर पाहिजे असेल तर घालू शकता पण खूप थंडी आहे इथे आणि आजूबाजूला बघा की निसर्ग आपला पांढरा पांढरा हो 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 एकदम मस्त तिथे बाजूला पण बघा इकडे पडलंय बर्फ मस्त आहे की चाय पिणं चालू आहे आपला पण चाय गरम असून थंडी एवढी आहे की गरम चाय आम्ही हातात पकडू शकतो एवढा आपला मस्त आहे की चालू आहे आणि खूप थंडी आहे हात जमलेत पूर्ण आपले एकदम असे लाल लाल मध पण झालेत माझे मस्त आहे की गरम चाय पण आपण आरामशीर पकडू शकतो एवढी थंडी आहे तर पुढे आता आम्ही एका ठिकाणी थांबू जिथे सगळे भेटतील मग तिथून मग पुढचा प्रवास दर्शनाने होईल मोबाईलने अलाउड नाही त्याच्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही मोबाईल घेऊन बाहेर आलं बाकीचं आम्ही सांगू चला A few moments later. भाऊ की आपलं वैष्णोदेवीचं दर्शन झालेलं आहे आता आपण वरती जाणार आहे भैरवनाथ ना भैरवनाथच्या इथे तर आता एक दुसरे काका ते तिकिटांनी काढायला गेले रोपवेचं हां पुढे रोपवेनी जाणार आहे आपण आणि त्याचा इथे आता आपला सगळं मोबाईल आणि सगळं बंद आहे चामड्याची कुठली वस्तू आणू नका सगळं नॉट अलाउड आहे इथे आणि येताना गरम कपडे घाला आणि आतमध्ये जाताना सॉक्स आणि घालायची गरज नाही कारण ओलं होणार आहे मी तीच चुकी केली की सॉक्स घातला ओलं झाला त्याच्याने काय फरक पडत नाही उलट ते एक सॉक्स आपला दुसऱ्या दिवशी वापरता येईल त्याच्यामुळे सॉक्साने घालून आतमध्ये जायची पण गरज नाही लादीने तर थंडच आहे तसं पण ते तुम्हाला तसंही वाटणार बाकी जर तिकीट येईपर्यंत आपण थांबूया आणि डायरेक्ट मग भैरवनाथचा हे घेऊया दर्शन तो भाऊ की आता आपण चाललो आहे जेवून आणि डायरेक्ट घरी काय जरा वातावरण बिघडलं इथे त्याच्यामुळे आता वरती भैरवनाथला जाऊ शकत नाही रोपवे आणि त्यांनी बंद केलं आहे मोजके जे आहेत ते तेवढंच त्यांना पाठवलं आहे चालत जाऊ शकतो पण खूप वरती आहे आणि अर्धी लोक आपल्यासोबत वयस्कर आणि पण आहेत चालू शकणार नाही तेवढी नेक्स्ट टाइम बघू कधीतरी परत नशीब असेल तेव्हा येऊ बाकी आता हां वातावरणाचं ते अनाऊन्समेंट केले त्यांनी की वातावरण खराब होत आहे मग बंद आहे आता बघूया जेवून घ्या फटाफट आता आपण इथे भवनामध्ये जेवायला आलेलो आहे आणि आपल्याकडे आहे पुरी आहे भाजी आहे शिरा आहे आणि पकोडे आहेत जे आपल्याला तिथून घरून दिलेले आणि आम्ही राजमा राईस पण घेतलं आहे स्वस्त आहे जेवण एवढं महाग नाही ते पोट भरून खाऊ शकतो एकदम मस्तपैकी आणि आता मी त्याला खातो हा आहे पुरी भाजी जे आपल्या लोकांनी बनवले होतं रात्रभर लवकर उठून मस्त आता मी खूप लवकर आलो थोडं थंड आलं टेस्ट मस्त आहे
परत खाऊन घेतो आता एवढं सगळं. आपण बघूया पुढे काय करायचं ते. भाऊ की बाकी सगळे तर गेलेत. तर मी, दीपिका आणि विनय आम्ही ठरवलं चालत जाऊ वरती भैरवनाथाला. परत कधी येणार माहीत नाही. आलं तर जरा भेटूनच जाऊ. इथं किती दुकाने आता आलेत ना. फॉग झालं वरती. आधी जेवढं दिसत होतं तेवढं काहीच नाही आता. आलं तर ॲक्च्युली तर वैष्णोदेवीला आल्यावर तिथे यायचं असतं तेव्हा ती प्रदक्षिणा आपली पूर्ण होते. पण आता क्लायमेट चेंज आहे, रोपवे बंद आहे, म्हणून वयस्कर लोक काय येऊ शकत नाही. घोड्याने आहे पण आम्ही स्वतःच एवढं दमलोय. म्हातारे लोक कसे चढतात. आता वरती जाऊ आणि वरतून जरा नजारा बघू. पांढरा शुभ्र बर्फ आपल्या चारी साईडला एकदम भारी. हो. फायनली पोचलो आम्ही एवढं वरती भैरवनाथच्या मंदिरांच्या इथे. फटाफट दर्शन घेऊ आणि जाऊया. पलटी मारू डायरेक्ट. आपलं दर्शन झालेलं आहे. काका काकी आपल्या आधी आलेले इथे. त्यांचं सेम टाईमला दर्शन झालं. आणि आता वातावरण जरा अजून बिघडत चाललंय. हे बघा सगळी दुकाने सगळी वाढली आहेत बाई इथे. आता फटाफट निघूया ना आपण. आता बर्फ पण पडू शकतो इथे. मग त्याच्यामुळे क्लायमेट जास्त चेंज आहे. आता जाऊया आपण. भाई एवढी थंडी वाढली आहे अक्षरशः तोंडातून आणि वाफा सुटल्यात आमच्या. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. हो एक नंबर आता प्रवास होणार आहे आपला. फायनली आमचं भैरवनाथचं दर्शन झालेलं आहे कंप्लीट. आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. आलो आम्ही धाडस केला वरती चालत यायचा. त्याचं फळ मिळालं आम्हाला. रानकोंबडी भावांनो, रानकोंबडी भेटलेली आपल्याला जे फिरते आहे. एक नंबर. मी पहिल्यांदा बघितली आहे. तर भावके फायनली बघा इथे बर्फ पडतोय आता हळूहळू. हा बघा आमची इच्छा होती की आम्ही बर्फ बघावं म्हणून. माझी खूप इच्छा होती. ती पण इच्छा. हा बर्फाचा बर्फाचा पाऊस येतोय भाई. पण लवकर आपल्याला खाली जायला पाहिजे. बघा काकी आणि फोटो काढता बर्फ पडताना मस्त. हा माझं पण हो भाई. हा पहिल्यांदा छोटा बर्फ येतोय. छोटा जय
जय हा काका आहेत. हो 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 हो. दिसले हरण पण दिसली व्हिडिओ मध्ये तेवढा क्लिअर नाही आला पण तिथे होता त्याचा तुम्हाला हलकासा म्हणजे पूर्ण व्हिडिओ काढला का पळताना आणि हलकीशी दिसेल म्हणून बा आहे की वरती आलं तर फायदा होतोय की नाही. भैरवनाथचं दर्शन घेऊन खूपच फायदा होत आहे आणि माकडं पण पाठीमागे लागले तिकडची. त्यांना अरे हे बघ ना, पायऱ्याने जायचं तिथं अजून. हे बघ ना, इथे पोहोचणार डायरेक्ट तिथून एवढं फिरून येण्यापेक्षा. हा काकी एवढं हे हिरण आहे की जंगली बोकड आहे. हिरण आहे बघा. मगाशी आपण लांबून दर्शन घेतलेलं आणि आता जाऊन दर्शन घेतोय. वरती वाटत तिची आई आहे, हे पिल्लू आहे. हो ते बघा नाही, हे पण वरचं पण पिल्लू आहे. भावकी तुम्ही पाहू शकता वरती आता खूप आता जास्तच धुकं अशी वाढलेली आहेत. त्याच्यामध्येच आपण जे स्नोफॉल होत होतं ते वाढलं असणार. आपण जे लवकर निघून डिसिजन घेतलं की लवकर निघा, जास्त खेळत बसलो नाही तिथे, लवकर निघालं ते बरं आलं. कारण वातावरण जास्त बिघडलं की आपण अडकू शकतो, काही होऊ शकतं. त्यापेक्षा आपण लवकर निघालेलं बरं. बाकी आपण पटणीट हा पाऊस पडतो ते इथे पाऊस पडतो म्हणजे वरती स्नो पडतो तो असं आहे. तर आता बघूया फटाफट. आता 6 किलोमीटर उरलेत, ते कव्हर करू फटाफट आणि पोचूया घरी मस्त पैकी आणि मस्त गरम चाय पिऊया. रानकोंबडा तर भाऊ की आपला विनयने डिसिजन घेतलेला की ते घोड्यांच्या रस्त्याने न जाता आपण जे पायऱ्या आहेत आपले त्याच्याने मधून मधून जावं. तर ते करत आपले बाकीचे मेंबर्स जे आपल्या आधी आलेले आम्ही बाबा खूप दमलो आता. 1 वाजता उतरतोय वरनं खाली. हा तर आणि मस्त की आम्ही त्यांना कव्हर केलं. आम्ही आता अर्ध्या पोचतच आलो तिथे भेटले आम्हाला. तर बाई फट्टाफट आलो आम्ही. सगळे एजड आपली पब्लिक आहे, सगळे मसाज करायला बसले आता काहीच अंतर बाकी आहे पोचायला. एक 5-10 मिनटं आम्ही पोचतो. तिथे आपलं मसाज पार्लर आहे सगळीकडे. 30 रुपयाने आहे तिथे चार्ज मस्त वेगळे. टाइम बघ किती झाले. 1 मिनिट. हे कसं वाटतंय? मस्त वाटतंय. होतंय मसाज? 50 वाला ही कर दे उसको. आपको 50 वाला ही. हो कसं वाटतंय? चालू दे. एक नंबर. रिलॅक्स मोड मध्ये. संध्याकाळी चायनीज सूप प्यायचंय बस. इथे जागे मसाज पार्लर आहेत, तर तुम्ही त्याचाही मस्त आनंद घेऊ शकता मस्तपैकी. कारण एवढं चालतो आपण थोडं मसाज आणि पायांना बरं वाटेल. तर भाऊ की आता आपण आलो इथे बाणगंगेजवळ. तर बाणगंगेची एक मस्त स्टोरी आहे की वैष्णवदेवी जेव्हा इथून घरातून निघालेले तेव्हा त्यांच्यासोबत एक माकड पण होता. ते इथे आलेले, त्या माकडाला ताण लागलेली, तेव्हा ते इथे बाण मारून त्यांनी
पाणीचं हे केलं, पाणी काढलं तिथून. मग त्याच्यामुळे आता इथं लोक पाणी ते आंघोळानी करून मग इथून पुढे जात आहे किंवा मग येऊन पण आंघोळ करत आहे. तर हे याची स्टोरी ती आहे. हा आहे आपला बाणगंगा वैष्णोदेवीला. तर भाव की मजाच कसं वाटलं? मजा आली ना? मस्त मजा आली. अजून फिरायचं आहे भरपूर. हा खूप छान वाटलं, पण एवढी मरणाची थंडी होती ना, बापरे. एवढे स्वेटर घातले, थर्मल घातले, हात मोजे, पाय मोजे, शूज, तरी पण कुडकुडत होतो आम्ही, एवढी थंडी आहे. आणि पाऊस पडलाय, बर्फ आहे, त्याच्यामुळे तर जाम. तरी तुम्हाला पण छान वाटलं. तुम्हाला तसं जागे जागा मसाज पार्लरने भेटतील, मसाज करून घ्या, जरा बरं वाटेल. एवढा पण चालतं नहीं तर मैं देख लेता हूँ. हा, मसाजने पण जरा बरं वाटलं. हा. क्योंकि अभी तर तो आजचा बहुत आपला लोग ब्लॉग आगे इथेच होंगे, संपतोय. cancel भी करेंगे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. उद्या पण जाणार पटनी टॉपला. तर उद्या आपला सेकंड ब्लॉग तो असणार आहे. तर कंटिन्यू राहूया आपण. चलो बाय बाय.